पाहूयात पुढे आणखीन काय काय होतं ते। तिकडे महायुतीच्या आमदारांमध्ये निधीच्या वाटपावरून वाद टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपाचं एक सूत्र ठरवून घेतलं। यामध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या आमदारांना 40 ते 45% निधी मिळणार आहे। त्या खालोखाल भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना वाढीव निधी दिला जाणार आहे। मंगळवारी अर्थमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या। ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे। लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे। या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी महायुतीत आमदारांच्या निधी वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पुढचा काळ हा निवडणुकीचा असणार आहे। लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात महायुतीच्या आमदारांना आपल्या मतदारसंघात विकास कामे वेळेत पूर्ण करता यावीत याची खबरदारी सरकारकडून घेतली जाते। निवडणुकीला सामोरं जाताना विकास कामे प्रचारासाठी महत्त्वाची ठरणार आहेत। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील आमदारांना वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। शिवसेना आमदारांना 40 ते 45%, भाजप आमदारांना 35 ते 40%, तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना 20 ते 25% निधी दिला जाणार आहे। तसंच मित्र पक्षांच्या आमदारांनाही वाढीव निधी उपलब्ध करण्यावर सरकारचा भर असणार आहे। कारण आपल्या शिलेदारांना किंवा जे लोकप्रतिनिधी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढतायत, निधी मागतायत, त्यांचं संरक्षण करण्याचं, त्यांना ताकद देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय। आणि त्यामुळे निश्चितच शिवसेनेत एक आनंदाचं वातावरण आहे, महायुतीमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे। महायुतीतील आमदारांचं पक्षीय बलाबल लक्षात घेता निधी वाटपाचं सूत्र ठरवण्यात आलंय। खरं तर महाविकास आघाडीच्या काळात आमदारांच्या निधी वाटपावरून बराच वाद रंगला होता। एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडामागे हे एक कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप शिंदे समर्थक आमदारांनी त्यावेळी केला होता। ज्या अजित पवारांचं कारण देत एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते, आज तेच अजित पवार महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतील निधी वाटपाच्या वादाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांकडून काळजी घेतली जाते। महायुतीच्या प्रत्येक आमदाराला भरीव निधी देण्याचे आदेश मंत्र्यांना देण्यात आले आहेत। मविया सरकारच्या काळात आमदारांना तर लांबच, मंत्र्यांना देखील विशेष निधी मिळत नव्हता अशी जाहीरपणे नाराजी एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये व्यक्त करत राजीनामा दिला होता। हीच परिस्थिती आपल्या सरकारमध्ये उद्भवू नये याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक फॉर्म्युला ठरवला आणि त्यानुसार पक्षाचे जेवढे आमदार तेवढा निधी असा फॉर्म्युला ठरवून आमदारांना भरघोस निधी दिलाय।